दिल्लीमधील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय। त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। ही तरुणांनी उभी केलेली चळवळ असून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी ठाम भूमिका शाहू छत्रपती महाराज यांनी मांडली आहे। बराच ज्या पद्धतीने हे आंदोलन आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहताय, आज पाठिंबा द्यायला देखील तुम्ही आलेला आहात। काय नेमकी बातचीत आता अभिजित सोबत तुमची? त्यांच्या बरोबर एवढंच बोलणं झालंय की हे जे 10-15 वर्षापासून जो विद्यार्थ्यांवर युवकांवर जो अन्याय सातत्याने होत आहे हे कोणालाच पचणार नाही आहे। आणि जिथे अन्याय होतोय तिथं आम्ही आहोत। शिवाजी महाराजांची शिकवण अशी आहे की जिथं अन्याय होतोय तिथं तुम्ही लढला पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांच्या अन्वये आम्ही याला पाठिंबा देतो। तर सोनम वांगचुक यांनी रात्रीच त्यांनी उपोषण जे ते मागे घेतलेलं आहे आणि आता ज्या मागण्या काही होत्या त्या मागण्या मान्य केल्यात असं त्यांनी सांगितले। मात्र जी मागणी मुख्य आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कसं बघताय? सोनम वांगचुक यांनी देखील आता हे उपोषण मागे घेतले। आता पूर्ण कसं आंदोलन पुढे तुम्ही? आंदोलन आहे युवकांचं आणि विद्यार्थ्यांचं, आणि विद्यार्थ्यांवर जोपर्यंत अन्याय होतोय आणि संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे असंच चालणार। तरी राजीनामा घ्यायला पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? कसं बघताय ही सगळी पेपर फुटीचे प्रकरण घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकता येणार नाहीत, घ्यावंच लागेल। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक दिवसानंतर आता याची दखल घेतलेली आहे। संसदेत या संदर्भात कडक कायदा देखील करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। कसं बघता त्यांच्या या सगळ्या भूमिकेनंतर? खरं तर काय झालंय की हे दखल घ्यायचं आणि नवीन कायदा करायचा हा विचार फार लवकर त्यांच्या लक्षात आलाय। कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, जंतर मंतर, दिल्ली।